नाट्यरसिकांनो, विनम्र अभिवादन. रसिकांनो, आपल्यासाठी सादर करत आहे एक नाटक, द थ्री डेक शिप. दिग्दर्शक अब्दुल निमायशा, निवेदक कस्तुरी. राज्याच्या भूमिकेत चैतन्य, तरुणाच्या भूमिकेत यथार्थ, तरुणाच्या पालकच्या भूमिकेत तनुश्री आणि अब्दुल, राजकन्याच्या भूमिकेत अन्वी, मॅंगीमॅनच्या भूमिकेत मयंक, फेरी सिबियानाच्या भूमिकेत तन्वी. ही कथा एका जहाजाच्या अद्भुत प्रवासावर आधारित आहे. या कथेतील नायक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिस्थितींना तोंड देतो आणि त्यावरचे विविध अनुभव आणि अडचणीचा सामना करतो. आपण संकटात सापडलो आहोत. कोण मदत करेल आपल्याला? आपण आपली वाट चालत आहोत. कोणीतरी मिळेल आपल्याला. नमस्कार वेदी माणसा, आम्ही खूप संकटात सापडलो आहोत. कृपया आमच्या मुलाचे देव माणूस का. आमच्याकडे दुसरे कोणी नाही. हो, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. तुमची विनंती आणि भेट म्हणून ही दफ्तर घ्या. याला तुमच्या मुलाला वाढवण्यासाठी योग्यपणे वापरा. धन्यवाद, आम्ही आभारी आहोत तुमचे. कालांतराने देव माणसाचा आशीर्वाद मिळलेला मुलगा मोठा होतो. पुढे काय ते बघा. पत्रात लिहिले आहे, प्रवासात एक आंधळा माणूस भेटेल, त्याच्या डोळ्यात बघायचे नाही. एक अपंग माणूस भेटेल तर त्याच्यासोबत प्रवास करायचा नाही, तर एकट्यानेच प्रवास पूर्ण करावा. तुम्ही माझे सहप्रवासी आहात. चला एकत्र प्रवास करूया. नाही, पत्रात लिहिले होते आंधळा माणसाच्या डोळ्यात बघायचे नाही. मला याच्यासोबत चालायला नको. मला तुमच्या प्रवासात सहभागी होऊ द्या. पत्रात हे सुद्धा लिहिले होते की एक अपंग माणूस भेटेल, त्याच्यासोबत प्रवास करायचे नाही. मला याच्यासोबत प्रवास करायला नको. हा एकट्याचा प्रवास आहे ना, पण मला तुझ्या सोबत येऊ दे. हो, खूप छान. आपण एकत्र प्रवास करूया. मॅंगीमॅन आपल्या वाईट विचारांना वाट मोकळी करून देतो तेव्हा आता ती वेळ आली आहे. मी त्या तरुणांचे नशीब जप्त करीन. कारण जे मला हवे आहे ते त्याला हवे आहे आणि जे त्याला हवे आहे ते मला हवे आहे. मालक, तुमचा नौकर तुमच्या सामानासाठी आला आहे. नशीब सांभाळता येईल ना तुला? हो मालक, हो. मॅंगीमॅन इंग्लंडला पोहोचतो. मला माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या राजकन्याला परीच्या तावडीतून सोडावंच लागेल. वाचवा, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. वाचवा, कोणीतरी मला वाचवा. वाचवा. राजदरबारात राजा, तरुण आणि राजकन्याला पकडणारी फेरी तिथे हजर होती. प्रणाम महाराज. हे युवक,
तुम्ही माझ्या मुलीला परीच्या तावडीतून सोडू शकता का? मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन. स्वतःला पात्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला 3 चाचण्या पूर्ण कराव्या लागतील. पहिलं, डोंगर समतोल करा. दुसरं, मटार आणि मसूर वेगळे करा. आणि तिसरं, दीर्घ आयुष्याचे पाणी आणा. उंदरांनो, इतरांना मदत करणाऱ्या उंदरांनो बाहेर या. मुंग्यांनो, इतरांना मदत करणाऱ्या मुंग्यांनो मला तुमची मदत द्या. गिधाडे स्वर्गात जा. भिऊ नकोस तरुणा, मी तुझे रक्षण करीन. वाचवा, वाचवा, मला वाचवा, कोणीतरी मला वाचवा, वाचवा. तुम्ही मला वाचवलेस, मी तुमची आयुष्याची ऋणी राहणार. मी तुला परीच्या तावडीतून सोडवलंस. आतापासून तू माझी सेवा करशील. मी ज्या या राज्याचा खरा वारसदार. त्या तरुणाचे अंत केलेच पाहिजे, कारण त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्याशी लग्न कर राजकुमारी, नाहीतर मी नष्ट होईल. नाही, हे शक्यच नाही. हे शक्य नसेल तर मी हा उकडत्या तेलात उडी मारतो. नाही, नाही. अरे, हे काय झालं? हे राजकन्ये, मी तुला शोधायला आलो आहोत. राजा तुझी वाट बघतोय. चला. प्रणाम महाराज. हे राजकारणी तू आलीस? हे युवक, तू स्वतःला सिद्ध केले आहेस. माझ्या मुलीशी लग्न कर आणि या सिंहासनाचा खरा वारसदार हो. अशा प्रकारे वाईटाचा नाश झाला आणि सत्य